नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 जानेवारी 2024 हा नवीन वर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिलांमध्ये या सणाचा अधिकच उत्साह असतो. महिला मकर संक्रांतीला वौसा घेतात, हळदी कुंकू करतात, तसेच आपल्या हातामध्ये नवीन बांगड्या देखील भरत असतात. तर अशा प्रकारे महिलांमध्ये हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो. तसेच संक्रांतीच्या दिवशी जुने रुसवे फुगवे विसरून तिळगुळ देऊन नात्यांमध्ये गोडावा सुद्धा वाढवला जातो. जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला मकर संक्रांतीचा हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो. तर पहा, यावर्षी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत जो आहे तर तो सोमवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपल्याला काही अशा चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. या चुका जर आपण केल्या तर नकळत आणि कळत आपल्याकडनं काही पापं ही घडली जातील. यासाठी आपल्याला या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. या चुका 99% लोकांना माहीत नाही, म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती ही देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या रंगाची साडी ही परिधान करत असतो. संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालायला अतिशय महत्त्व दिलं जातं, परंतु आपल्याला यावर्षी या संक्रांतीला चुकूनही काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही किंवा काळ्या रंगाचे कपडेसुद्धा आपल्याला परिधान करायचे नाही. प्रत्येक वर्षी जी संक्रांत येत असते तर ती कोणत्या रंग ही घेऊन येत असते. यावर्षी ही संक्रांत जी आहे तर ती काळ्या रंगावरती आलेली आहेत. यामुळे आपल्याला यावर्षी चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करायचे नाही. त्यासोबतच पूर्ण पांढऱ्या कलरची जी साडी आहे ती सुद्धा आपल्याला परिधान करायची नाही. यानंतर बघा, बऱ्याच स्त्रिया संक्रांतीच्या वेळेस बांगड्या भरत असतात. तर आपल्याला बांगड्या भरताना हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायच्या आहेत. हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत ते सौभाग्याचं लेणं मानलं जातं. जरी आपण इतर वेळेस इतर रंगाच्या बांगड्या भरत असेल, परंतु संक्रांतीच्या वेळेस आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरायच्या आहेत. त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या भरताना दोन्ही हातामध्ये आपल्याला सेम बांगड्या भरायच्या नाही. जर तुम्ही एका हातामध्ये 6 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला 7 बांगड्या भरायच्या आहे, परंतु दोन्ही हातामध्ये सारख्याच बांगड्या आपल्याला चुकूनही भरायच्या नाही. तसेच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचं सेवन सुद्धा करायचं नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा आणि लसणापासून आपल्याला दूर ठेवायचं आहे. हे दोन्ही ज्या भाज्या आहेत त्या पूर्णपणे वर्ज्य आहेत. या दिवशी आपल्याला मांसाहार सुद्धा करायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला चुकीचं भाषणसुद्धा करायचं नाही. इतर मोठ्यांशी किंवा इतर लोकांशी आपल्याला कुठल्याही प्रकारे वाईट बोलायचं नाही, कारण असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द हे वापरू नये आणि कोणावरही आपल्याला रागवायचं नाही. कुणासाठी अपशब्दसुद्धा आपल्याला वापरायचे नाहीत. असं केल्याने आपल्याला काही दोष आणि पाप हे सुद्धा लागत असतं. यानंतर पुढली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून टाळायची आहेत. या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पानं ही तोडायची नाही. आता तुम्हाला असं वाटलं असेल की रविवार नाही, एकादशी नाही, मग तुळशीची पानं का तोडायची नाही? तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाही. फक्त तुळसच नाही तर इतर झाडांची सुद्धा पानं तोडली जात नाही. या दिवशी जर पानं तोडली तर ते अशुभ मानली जातात. झाडंही तोडायची नाहीत आणि झाडांची पानंसुद्धा आपल्याला तोडायची नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारची नशा करायची नाही, जसे की दारू, सिगारेट, गुटखा इत्यादी ज्या वस्तू आहेत त्यांचं सेवन जे आहे ते आपल्याला टाळायचं आहे. तसेच या दिवशी जास्त मसालेदार पदार्थ जे असतात यांचंसुद्धा आपल्याला सेवन जे आहे तर ते करायचं नाही. तसेच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं अन्न हे सेवन करायचं नाही. यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, अंघोळ करायची आहे आणि अंघोळ केल्यानंतरच आपल्याला चहा, कॉफी किंवा जे अन्न आपण घेणार आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे.
तसेच तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे, जेणेकरून आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, काही दोष किंवा काही कळत नाकळत आपल्याकडनं काही चुका आणि पापं जर झालेली असेल तर यातून आपली मुक्तता होईल। यासाठी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा। ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। तसेच तुम्हाला पुढची सुद्धा एक अतिशय महत्त्वाची चूक ही टाळायची आहे। जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कुणी भिकारी, साधू किंवा एखादं वृद्ध माणूस जर तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने तुम्हाला पाठवायचं नाही। आपली यथाशक्ती असेल तेवढं त्याला आपल्याला मदत करायची आहे। या दिवशी दान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं। या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून काळ्या तिळाचं दान तुम्ही नक्की करा। तसेच जर आपल्या घरामध्ये एखादी सौभाग्यवती स्त्री आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय तुम्हाला पाठवायचं नाही। यामुळे तुम्ही आवर्जून एखादी स्त्री तुमच्या घरी आली तर तिला हळदी कुंकू नक्की लावा। कारण संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू, तिळगुळ याला अतिशय महत्त्व हे दिलं जातं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।